आज आपण 3 ते 6 महिन्याच्या मुलीचा हा छानसा साडीपासून बेबी फ्रॉक कटिंग आणि शिलाई करणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. इथे आपण अस्तर छातीच्या घडीनुसार कटिंग करून घेतलंय. 4 फोल्डमध्ये आहे. समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे. टॉप पार्टची उंची आहे 6.5 इंच. त्यामध्ये 1 इंच शिवण्यात अशी पूर्ण उंची 7.5 इंच घेतली आहे. त्यानंतर माझ्या मापात छाती आणि कमरेचं माप हे 18 इंच आहे. तर त्याचा चौथा भाग 4.5 इंच आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथं शिलाई मार्जिन तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. आता शोल्डर घेतोय 3 इंच. तुमचे जे काही पूर्ण शोल्डर असतील त्यामधून 1 इंच मायनस करून इथे शोल्डरचं माप घ्या. तिथूनच खालच्या साईडला मुंडा खोलीसाठी 3 इंचाला मार्क करतोय. पुन्हा बंद बाजूकडून 3 इंचाला मार्क करून हे तिन्ही पॉईंट्स जोडत इथे आपण बॉक्स ड्रॉ करून घेतोय. आता जे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलंय ते छाती आणि कमरेमधून मायनस करून घेऊयात. इथे फिटिंग लाईन जोडून घ्या म्हणजेच पुढील माप टाकायला सोपं जातं. गळा रुंदी घेतोय 1.5 इंच. त्यानंतर पुढील आणि मागील दोन्ही गळ्याची खोली आपण 3 इंच घेतोय. तर 3 इंचाला मार्क करून पुन्हा बंद बाजूकडून 1.5 इंचाला मार्क करून आता हे पॉईंट्स जोडत इथे बॉक्स तयार करून घेऊयात. आता आपण मुंढ्याचं मार्क करतोय. तर मध्यातून बाहेरच्या साईडला अर्धा इंचाला मार्क करून इथे मुंढ्याचा शेप ड्रॉ करून घ्या. ही आपली बेबी फ्रॉक असल्याने फक्त मागील मुंड्याचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर जी आपली शोल्डर पट्टी आहे त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे. आता मध्यातून दोन्ही बाजूला पाव इंचाला मार्क करायचा आहे. म्हणजेच 2 रेषा. आपलं एकूण अंतर हे अर्धा इंच आलं पाहिजे. तर दोन्ही बाजूला पाव इंचाला मार्क करून घेतलं. आता एका बाजूचा मार्क मुंढ्यामध्ये जोडून घेतोय आणि दुसऱ्या बाजूचा मार्क गळ्याच्या आकाराच्या इथे अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे. पहा, अगदी सोपी पद्धत आहे. इथे आपला टॉप पार्टचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालंय. आता आपण कटिंग करून घेऊयात. सुरुवातीला मुंढ्याचा शेप कटिंग करून मग गळ्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय. इथे आपण पुढील आणि मागील दोन्ही टॉप पार्ट कटिंग करून घेतले. बाजूला ठेवून फ्रॉकचा घेर कटिंग करून घेतोय. त्यासाठी इथं हे अस्तर घेतलंय. 4 फोल्डमध्ये आहे. समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे. घेरची पूर्ण उंची आहे 10 इंच. तर अस्तरची उंची 10 इंच घेतोय. त्यानंतर ह्याची रुंदी 10.5 इंच घेतली आहे. म्हणजेच 21 इंचाचे इथे आपल्याकडे हे 2 पीस आहेत. आता हे बाजूला ठेवून मेन फॅब्रिक कटिंग करून घेतलंय. पहा, इथे आपण अस्तरची उंची 10 इंच घेतली आहे. तर मेन फॅब्रिकची उंची 1 इंचाने जास्ती घ्यायची आहे. नेहमी घेर कटिंग करत असताना मेन फॅब्रिकपेक्षा अस्तर 1 इंचाने कमी घ्यायचं. ह्याची रुंदी 1.5 मीटर आहे. तर दोन्ही भागासाठी इथे आपण 1.5 मीटर मेन फॅब्रिक वापरणार आहोत. त्यानंतर शोल्डरसाठी नॉट लागणार आहेत. त्यासाठी इथे आपण ह्या मेन फॅब्रिकच्या पट्ट्या कटिंग करून घेतल्यात. पट्टीची रुंदी 1.5 इंच आणि उंची 10 इंच घेतली आहे. अशा इथे आपल्याकडे 4 पट्ट्या आहेत. पहा, आता आपण शिलाई करून घेतोय. सुरुवातीला आपण शोल्डरसाठी नॉट तयार करून घेऊयात. आपण कटिंग केलेली पट्टी मध्यातून आतल्या साईडला फोल्ड करून पाव इंच इतपत शिलाई मार्जिन घेत इथं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. जर तुम्हाला कापडापासून नॉट बनवायची नसेल तर रेडीमेडसुद्धा वापरू शकता. पहा, इथं आपण एका बाजूने शिलाई करून घेतली. आता ही नॉट पलटवून घेऊयात. त्यासाठी इथं मी सुई धागा घेतला आहे. शिलाईच्या बाजूला जे मार्जिनचं कापड उरलंय तिथं आपल्याला सुई धाग्याच्या सहाय्याने 2-3 टाके घट्ट करून घ्यायचे आहेत. आता आपण जी शिलाई केली आहे त्याच्या आतल्या साईडने ही सुई उलट दिशेने समोरच्या साईडला बाहेर काढून घ्यायची आहे. सुई उलट साईडने इन्सर्ट करा म्हणजे ती समोरच्या साईडला अगदी सहज बाहेर येते. पहा, इथं आपण समोरच्या साईडला सुई बाहेर काढून घेतली. उजव्या हातात सुई धागा पकडून डाव्या हातात ही पट्टी पकडा आणि हलक्या हाताने सुई धागा समोरच्या साईडला खेचा. अगदी सहज ही नॉट बाहेरच्या साईडला पलटली जाते.
पहा इथं आपल्याला फक्त समोरच्या साईडने धागा खेचून घ्यायचा आहे. नॉट बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. पहा इथे आपण याच पद्धतीने बाकी सगळ्या नॉट्स तयार करून घेतल्या. आता आपण टॉप पार्टची शिलाई पाहतोय. इथे मी दोन्ही टॉप पार्ट मेन फॅब्रिकवर अर्धा इंच मार्जिन सोडत कटिंग करून घेतले. आता आपण शिलाई करतोय. मेन फॅब्रिकचा एक पार्ट अशा पद्धतीने ओपन करून घ्या. त्यावर अस्तरचा पार्ट ठेवून घ्यायचा आहे. पहा आपल्या मेन फॅब्रिकची बाहेरील बाजू ही वरच्या साईडला आहे, त्यावर आपण अस्तरचा पार्ट ठेवतोय. आता आपण तयार केलेली नॉट मेन फॅब्रिक आणि अस्तरच्या मध्ये आतल्या साईडने बरोबर शोल्डरच्या मध्यात ठेवायचे आहे. इथे पाहताय आपण दोन्ही नॉट शोल्डरच्या मध्यात ठेवून घेतल्या. आता शोल्डरच्या इथे आणि टॉप पार्टच्या संपूर्ण वरच्या भागाला टाचणी लावून घेतोय, म्हणजेच शिलाई करायला सोपं जाईल. 5 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत इथं आपण मुंढ्याच्या इथून शिलाई करायला सुरुवात करतो. जिथं आपला टॉप पार्टचा गोल आकार आहे तिथं सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलून घ्या. आता शोल्डरच्या इथे नॉट ठेवली आहे तिथं आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे. पुन्हा 5 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत गळ्याच्या आकारावर शिलाई करून घेतोय. नॉटच्या इथं डबल शिलाई करा, नाहीतर मग आपली नॉट ही उसवली जाते. इथे आपण 5 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत टॉप पार्टच्या वरच्या साईडने शिलाई करून घेतली. आता जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते 5 इंच इतपत सोडत अस्तरच्या भागानुसार कटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर संपूर्ण वरच्या भागावर छोटे छोटे कट्स देऊन घ्या. आता हा टॉप पार्ट पलटवून घ्यायचा आहे. आपण जे नॉट शिलाई केले आहेत ते अशा पद्धतीने खेचून घ्या. अगदी सहज आपला टॉप पलटला जातो. ते आपण अस्तरचा पार्ट आतल्या साईडला फोल्ड करून घेतला. आता मेन फॅब्रिकवर दाबटीप देऊन घेऊया. दाबटीप देताना शिलाई लहान घ्या. अशा पद्धतीने टॉप पलटवत असताना नेहमी दाबटीप द्यायची, म्हणजेच गळा फिटिंगला परफेक्ट बसतो. त्याचसोबत फ्रॉकला फिनिशिंगसुद्धा खूप छान येते. इथे पाहताय टॉप पार्टच्या वरच्या साईडला दाबटीप देऊन घेतली. आता मेन फॅब्रिकला अस्तरचा पार्ट जोडून घ्यायचा आहे. इथे 5 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत अगदी कडेने मेन फॅब्रिकला अस्तरचा पार्ट शिलाई करून घेतोय. शिलाई करते वेळेस कापडावर कुठे चुना येणार नाही याची काळजी घेत शिलाई करा. त्यानंतर एक्स्ट्राचं जे मेन फॅब्रिक आहे ते अस्तरच्या भागानुसार आहे असं कटिंग करून घ्या. इथे पाहताय अगदी फिनिशिंग सोबत टॉप पार्ट तयार करून घेतला. आता जे वरच्या साईडचे नॉट आहेत तिथे लटकन तयार करून घेतोय. त्यासाठी इथं हे 2.5 बाय 2.5चे मेन फॅब्रिकचे कापडाचे तुकडे कटिंग करून घेतले. कापडाचा तुकडा मध्यातून फोल्ड करून नॉटच्या खालच्या साईडने अशा पद्धतीने ठेवून घ्या. आता इथे आपण शिलाई करून घेतोय. खालच्या साईडचं जे कापड आहे ते वरच्या साईडला अर्धा इंचाला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्या, म्हणजेच आपले धागे हे बाहेरच्या साईडला येत नाहीत. दोन्ही साईडला शिलाई डबल करून घ्या. आता याच पद्धतीने दुसरा लटकन सुद्धा शिलाई करून घेतोय. त्यानंतर एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते 5 इंच इतपत सोडत कटिंग करून घ्या. त्यानंतर हे लटकन बाहेरच्या साईडला पलटवून घेतोय. पहा याच पद्धतीने आपण दुसरा पार्टसुद्धा तयार करून घेतला. इथे आपल्या फ्रॉकचे दोन्ही टॉप पार्ट तयार करून घेतले. आता आपण फ्रॉकचा घेर शिलाई करून घेतोय. इथे आपण एक टॉप पार्ट अशा पद्धतीने ठेवून घेतला आहे. समोरच्या साईडला याची वरची साईड आहे, त्यावर घेरचं कापड उलट ठेवून घ्यायचं आहे. टॉप पार्टची आणि घेरच्या कापडाची बाहेरील बाजू ही एकमेकावर आहे. आता आपण शिलाई करून घेतोय. जे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलंय तिथे मार्क करून घ्या. आता जिथे मार्क केलंय तिथपर्यंत सरळ शिलाई करून घ्यायची आहे. आता त्याच्या पुढे प्लेट्स तयार करून घेतोय. इथे आपल्याला साधारण अर्धा इंचाच्या प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहेत. प्लेट शिलाई करत असताना सगळ्या प्लेट्स ह्या एका मापाच्या येतील ह्याची काळजी घेत शिलाई करा. त्याचसोबत तुमचं घेरचं कापड जितकं रुंदीला जास्ती आहे त्यानुसार प्लेट्सची साईज लहान मोठी करून घ्या. इथे आपण 1.5 मीटर कापडापैकी अर्ध कापड एका पार्टसाठी वापरलं. पहा इथे आपण एका मापाच्या समान प्लेट्स तयार करून घेतल्या. आता आपल्याला हा टॉप पार्ट अशा पद्धतीने पलटून घ्यायचा आहे. पहा समोरच्या साईडला याची टॉप पार्टची बाजू आहे, त्यावर अस्तर शिलाई करून घेतोय.
पहा वरच्या साईडने अशा पद्धतीने अस्तर ठेवून सुरुवातीला 2 इंच इतपत मार्जिन सोडत सरळ शिलाई करून घ्या. त्यानंतर इथे आपल्याला अस्तरच्या कापडानुसार प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहेत. मी इथं साधारण 1 इंच इतपत अंतर सोडत लहान आकाराच्या प्लेट्स शिलाई करून घेते. शेवटी 2 इंच इतपत मार्जिन सोडत सरळ शिलाई करून घ्या. फ्रॉकचा घेर जोडून झाल्यानंतर अस्तरचं जे बॉटमचं कापड आहे ते अर्धा इंचाला डबल फोल्ड करून त्यावर टीप देऊन घेऊयात. याच पद्धतीने फ्रॉकचा दुसरा पार्टसुद्धा शिलाई करून घ्या. इथे पाहताय अशा पद्धतीने फ्रॉकचा घेर जोडल्याने आपली जी शिलाई आहे ती मेन फॅब्रिक आणि अस्तरच्या मध्ये जाते, त्यामुळे फ्रॉकला फिनिशिंग खूप छान येते. इथे पाहताय आपण फ्रॉकचे दोन्ही पार्ट तयार करून घेतले. आता मार्जिन शिलाई लॉक करून घेतोय. त्यासाठी फ्रॉकचे दोन्ही पार्ट आतल्या साईडने एकमेकावर ठेवून घ्या. आता बाहेरच्या साईडने एकदा वितपत शिलाई मार्जिन घेत मार्जिन शिलाई करून घेतोय. शिलाई करत असताना फ्रॉकचं मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही पार्ट एकमेकावर अगदी व्यवस्थित ठेवून घ्या. बॉटमला शिलाई लॉक करून घ्यायची आहे. आता याच पद्धतीने फ्रॉकची दुसरी साईडसुद्धा एकमेकावर अगदी व्यवस्थित ठेवून एकदा वितपत शिलाई मार्जिन घेत इथं आपण मार्जिन शिलाई करून घेतोय. फ्रॉकची मार्जिन शिलाई झाली की फिटिंग करण्यापूर्वी इथे आपण फ्रॉकसाठी नॉट तयार करून घेतोय. त्यासाठी इथं मी ह्या मेन फॅब्रिकच्या पट्ट्या कटिंग करून घेतल्या आहेत. ह्याची उंची आहे 19 इंच आणि रुंदी आहे 4 इंच. या मापाच्या इथं मी मेन फॅब्रिकच्या 2 पट्ट्या घेतल्या आहेत. आता आपण शिलाई पट्टी आतल्या साईडने मध्यात फोल्ड करून घ्या. त्यानंतर एकदा वितपत शिलाई मार्जिन घेत इथं आपण अगदी कडेने टीप देऊन घेतोय. अर्ध्यापर्यंत सरळ टीप देऊन घ्या. त्यानंतर मध्यातून 1 इंच इतपत मार्जिन सोडत अशी क्रॉस शिलाई करून घ्या. वरच्या साईडचं एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कटिंग करून घेतलं. आता ही पट्टी बाहेरच्या साईडला पलटवून घेतोय. इथे स्टिकच्या सहाय्याने ही पट्टी बाहेरच्या साईडला पलटवून घ्या. अगदी सहज ही पट्टी बाहेरच्या साईडला पलटली जाते. इथे आपण फ्रॉकसाठी दोन्ही नॉट तयार करून घेतल्या. आता आपण मार्जिन शिलाई करतोय. त्यासाठी फ्रॉक आतल्या साईडने पलटवून घ्या. पुन्हा आतल्या साईडने अर्धा इंचापेक्षा थोडंसं जास्ती अंतर सोडत फिटिंग शिलाई करून घेतोय. जिथे कमरेचा भाग आहे तिथे आपण बनवलेली नॉट आतल्या साईडने बरोबर मध्यात ठेवून त्यावर डबल शिलाई करून घ्या. पुन्हा खालच्या साईडला तेवढंच अंतर घेत इथे आपण सरळ शिलाई करून घेतोय. शेवटी शिलाई लॉक करून घ्यायची आहे. पुन्हा दुसऱ्या बाजूला सुद्धा तेवढंच शिलाई मार्जिन घेत इथे आपण फिटिंग शिलाई करून घेतोय. कमरेच्या भागाच्या इथे आतल्या साईडने नॉट ठेवून तिथे डबल शिलाई करून खालच्या साईडला सरळ शिलाई करून घेतोय. शेवटी शिलाई लॉक करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने शिलाई दिल्याने आपले जे धागे आहेत ते आतल्या साईडला जातात, त्यामुळे फ्रॉकला फिनिशिंग खूप छान येते. इथे आपल्या फ्रॉकची संपूर्ण शिलाई झाली. आता फ्रॉकसाठी बो तयार करून घेतोय. त्यासाठी इथं मी हे कापडाचे 2 तुकडे घेतलेत. एक काठाचा आहे आणि एक प्लेन फॅब्रिक आहे. याची लांबी आणि रुंदी 3.5 बाय 3.5 घेतली आहे. फ्रॉकच्या काठाची साईज लहान होती म्हणून इथं मी काठ मध्यातून शिलाई करून घेतला आहे. आता आपण हे शिलाई करून घेतोय. दोन्ही पीस आतल्या साईडने एकमेकावर ठेवून घ्या. आता एकदा वितपत शिलाई मार्जिन घेत अगदी कडेने इथं आपण टीप देऊन घेतोय. लक्षात घ्या कापडाची बाहेरील बाजू ही आतल्या साईडला आहे आणि आतील बाजूकडून इथे आपण टीप देऊन घेतोय. टीप देऊन झाल्यानंतर हा कापडाचा तुकडा मागच्या साईडने मध्यात फोल्ड करून घ्या. आता मध्यात इथे आपण मार्क करून घेतलं. त्यानंतर जिथं आपण मार्क केलंय तिथे आपल्याला सरळ कट देऊन घ्यायची आहे. पहा इथे आपण काठाच्या मागच्या भागावर सरळ कट देऊन घेतली. आता तिथूनच हा कापडाचा तुकडा बाहेरच्या साईडला पलटवून घेतोय. पहा अगदी सोपी पद्धत आहे. टोकदार वस्तूच्या सहाय्याने 4ही टोकं अगदी व्यवस्थित बाहेरच्या साईडला पलटून घ्या.
आता हा कापडाचा तुकडा पुन्हा बाहेरच्या साईडने मध्यातून फोल्ड करून मध्यात सरळ मार्क करून घ्या. आता इथे आपण सुई धागा घेतला आहे. सुई धाग्याच्या सहाय्याने मध्यातून कापडावर अगदी लहान लहान टाके शिलाई करून घेतोय. त्यानंतर समोरच्या साईडने हा धागा खेचून घ्या. मागच्या साईडला गाठ मारून घ्या. पहा, इथं आपण मागच्या साईडला जो कट दिला होता तो सुद्धा ह्यामध्ये झाकून जातो. याच पद्धतीने इथं आपण दुसरा बो सुद्धा तयार करून घेतला. आता हे बो फ्रॉकवर शिलाई करून घेऊयात. फ्रॉकच्या वरच्या साईडने साधारण 1.5 ते 2 इंच इतपत अंतर सोडत तिथे आपण बरोबर मध्यात मार्क करून घेतोय. तयार केलेला बो जिथं आपण मार्क केलंय तिथं सुई धाग्याच्या सहाय्याने मध्यात शिलाई करून घेतोय. 4-5 टाके देऊन हा बो घट्ट करून घ्या. आता दुसऱ्या बाजूला सुद्धा मी याच पद्धतीने बो शिलाई करून घेतला. इथे आपल्या फ्रॉकची संपूर्ण कटिंग आणि शिलाई झाली आहे. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.